नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण एक वाटी डाळवा घेतलेले आहे, जे की नेहमी आपण नाश्त्यासाठी जे डाळवा आणतो तेच डाळवं आहेत. भाजून वगैरे घेतलेले नाही. जसं की मार्केटमधून पॉकेट आणतो त्यामध्ये आपण फक्त हे साफ करून घेतलेले आहेत आणि एक वाटी आपण परफेक्ट घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं त्याचं एक वाटण तयार करायचं. वाटण करते वेळेस आपल्याला जास्त मोठं ठेवायचं नाही. अगदी बारीक जमल तितकं आपण ह्या ठिकाणी पीठ करून घेतलेलं आहे. आता एक परात घ्यायचं. त्या परातीमध्ये जे आपण डाळव्याचं पीठ केलेलं आहे ते टाकून दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ आहे. मी हे अगोदरच काढून ठेवलेलं आहे. तुम्हाला हे कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता ज्या वाटीनं आपण डाळवं घेतले त्याच वाटीनं ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं. सुरुवातीला मी 1 वाटी घेतले. नंतर दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसं जास्त पीठ पडलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या वाटीमध्ये मी थोडंसं कमी घेणार आहे. पण तुम्ही परफेक्ट घ्या. आता ह्या ठिकाणी तिसरी वाटी जी आहे ती थोडंसं कमी घेतलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी आणि एकूण ह्या ठिकाणी आपलं 3 वाट्या पूर्ण पीठ झालेलं आहे. आणि डाळव्याचं 1 वाटी. 1 चमचा इतके आपण जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा इतका आपण लाल तिखट टाकलेलं आहे आता. 1 चमचा ओवा टाकलेले आहेत. आणि तीळ जे आहे ते मी भरपूर घेतलेले आहेत. तीळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचे आणि पाव चमचा इतकं मीठ घेतलं. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचे. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी मोहन घेतलेलं नाही. मोहन न घालता सुद्धा आपण चांगला पदार्थ बनवू शकतो. तुम्हाला पुढे लक्षात येईलच. ह्या ठिकाणी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे. जसं की जास्त कडकडीत गरमही नाही आणि जास्त थंडही नाही. चांगलं पीठ आपलं मळण्याइतकं आणि पिठाला चांगलं चिकन येईल ह्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता थोडं-थोडं पाणी टाकून आपण ह्या ठिकाणी घट्टसर आपण गोळा तयार करू. जसं की आपण नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. आता आणखीन पाणी टाकून मी मळून घेणार आहे. पाहू शकता अगदी छान रंग आलेला आहे आणि पूर्ण पाणी टाकून आता ह्या ठिकाणी चांगला गोळा तयार करून घेईन. पाणी टाकत-टाकतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही किंवा आपल्याला जास्त लूजही नाही, जास्त घट्टही नाही. चकलीसाठी नेहमी घट्टसरच पीठ मळून घ्यायचं. जास्त लूज जर पीठ मळून घेतलं तर तेल पिण्याची शक्यता असते. त्यामुळे पीठ मळते वेळेस घट्टच पीठ मळायचं आहे आपल्याला. अगदी असं प्रेस करून आपण चांगलं पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळते सुद्धा एक काळजी घ्यायची आहे, की ह्या ठिकाणी आपल्याला पीठ चांगलंच मळून घ्यायचं आहे किंवा अलगद हाताने किंवा मोठं-मोठं जर पीठ मळून घेतलं तर चकलीमध्ये हवा भरण्याची शक्यता असते आणि चकली तुटण्याची शक्यता असते. त्यावेळेस आपल्याला हे ट्रिक लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मळून झालेलं आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच, की पीठ आपण जेव्हा चकली पात्रात भरतो त्यावेळेससुद्धा आपल्याला आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यावरती बिलकुल क्रॅक राहणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे. एक आपल्या पात्रामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि पाहू शकता अगदी छान सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे. वरती एकही क्रॅक पडलेला नाही. जर क्रॅक पडत असेल तर तुम्ही आणखीन थोडा वेळ मळून घ्या. आणि जेव्हा आपण तांदूळ घेतो दळते वेळेस तेव्हा आपला तांदूळ जुना घ्यायचा नाही, नवा तांदूळ घ्यायचा. जर जुना तांदूळ घेतला तर चकली खूप लवकर तुटते आणि मळताना पण खूप जास्त वेळ लागतो. नव्या तांदळामध्ये खूप चिकनाईपणा असतो त्यामुळे चकली तुटत नाही. आणि जेव्हा आपण राशनचे तांदूळ वापरतो, बहुतेक तर चकल्यांसाठी सर्वच जण राशनचे तांदूळ वापरतात. पण जेव्हा रेशनचेच एकच तांदूळ घेतो त्यामध्ये आपल्याला आणखीन एक म्हणजे इंद्रायणी तांदूळ जर टाकलं तर बिलकुल चकली तुटत नाही. अगदी कुरकुरीत आणि अगदी छान चकली बनून तयार होते. त्यामुळे जुना तांदूळ असेल तर तुम्ही नक्की त्यामध्ये इंद्रायणी तांदूळ थोडासा टाकला तर चालतो. बिलकुल चकली तुटत नाही. आता ह्या ठिकाणी चकली पात्रात तर मी पीठ भरून घेतलं तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे आणि चकली अगदी छान तयार होत आहे. एकही चकली आपली शेवटपर्यंत तुटणार नाही ही तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचे नक्की चकल्या बनवून पहा. तुमची सुद्धा चकली तुटणार नाही. भाजणी बनवायची सुद्धा गरज नाही. अगदी इन्स्टंट आपण ह्या चकल्या जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्या चकल्या बनवू शकतो. इतक्या कमी वेळामध्ये आणि अगदी परफेक्ट बिझनेस करणार असाल चकल्याचा त्यासाठी तर अगदी योग्य प्रमाण आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. बिझनेस करण्यासाठी एक प्रमाण आपल्याला डाळव्याचं घ्यायचं आणि 3 प्रमाणामध्ये आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1/4 आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे पीठ. त्यामुळे नक्की तुम्हाला लक्षात सुद्धा राहण्यासारखं प्रमाण आहे आणि बिलकुल हे प्रमाण बिघडत नाही आणि चकलीसुद्धा बिघडत नाही. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा किंवा तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्हाला सुद्धा चकलीवरून पाहताच लक्षात येत असेल. चकली बिलकुल तुटत नाही. एकसारख्या रंगामध्ये, एकसारख्या आकारामध्ये आपण चकल्या ह्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी चकल्या तर मी पूर्ण आता अशा पद्धतीनं बनवून घेईन. नंतर तुम्हाला तळते वेळेसुद्धा काही खास ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून पहा. तर आता सर्व चकल्या ह्या ठिकाणी मी बनवून घेते आणि तळण्यासाठी आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे. तेल गरम होत आहे. त्यासाठी आपण 1 घणा इतक्या आपण ह्या ठिकाणी चकल्यासुद्धा टाकून घेणार
तयार आहोत आणि नंतर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. कारण सुरुवातीला मी थोड्याशा चकल्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि काही पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. इतक्या चकल्या तळून घेईपर्यंत आपण दुसऱ्या चकल्या बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी इतक्या चकल्या तर माझ्या बनवून झालेल्या आहेत. चला तर तळण्यासाठी सुरुवात करूया. चकली बनवते वेळेस आपल्याला कुठल्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो. कारण कितीही मोठी जर चकली बनवतो बिलकुल ही चकली तुटत नाही. हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्या चकल्या बनवता येतात. इतक्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. गॅसवरती आपण कढईसुद्धा ठेवली आहे आणि तेल जे आहे ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल जेव्हा आपण तापवतो तेव्हा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा चकल्या टाकतो तेव्हा आपल्याला थोडंसं मीडियम करायचं आहे. आता ह्या ठिकाणी तळते वेळेसुद्धा काही टिप्स आपल्याला जाणून घ्यायचे आहे. जेव्हा चकली टाकतो तेव्हा भरपूर असे हे बुडबुडे येतात. बुडबुडे आल्यानंतर आपल्याला ही चकली बिलकुल हलवायची नाही. बुडबुडे जेव्हा बंद होतात तेव्हा एक साईडला आपली ही चकली तळली असं समजायचं आणि नंतर दुसऱ्या साईडला आपल्याला ही चकली तळून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला जेव्हा आपण टाकतो तेव्हासुद्धा बुडबुडे एकदम वाढतात आणि जेव्हा हे सुद्धा बुडबुडे कमी होतात तेव्हाच आपल्याला ही चकली बाहेर काढायचं आहे. जर चकली लवकर काढलं तर ती नरम पडू शकते किंवा कुरकुरीत राहत नाही किंवा खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे तळतेसुद्धा आपल्याला गॅस मिडियम ठेवून चांगलं थोडा वेळ द्यायचा आपल्याला तळण्यासाठी सुद्धा. तर पाहू शकतो ह्या ठिकाणी बुडबुडे पूर्ण बंद झालेले आहेत आणि चकली जी आहे ती चांगली खमंग तळलेली आहे आणि एकाच रंगामध्ये आपल्याला सर्व चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायचं आहे. अगदी फटाफट आता ह्या ठिकाणी मी चकल्या भरपूर अशा बनवून सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्या आता अशाच मी सर्व चकल्या ज्या आहेत ते तळून घेणार आहे. पाहू शकता अगदी छान काटेरी आपली चकली बनवून तयार झालेली आहे. अगदी सुरेख रंगसुद्धा आलेला आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशा ह्या चकल्या आहेत. तुम्ही महालक्ष्मीसाठी आपण जेव्हा फराळ बनवतो त्यामधला महत्त्वाचा पदार्थ सर्वांनाच आवडणारा म्हणजे चकल्या असतो. चकली अशी आहे की कोणालाच आवडत दिवाळीचा फराळ असो किंवा कुठल्याही सणाला किंवा अधूनमधून खाण्यासाठी स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवून ठेवू शकता. जर तुम्हाला टाकण्यासाठी जर सोपी पद्धत पाहिजे असेल तर प्लेटवरती तुम्ही अशा जर चकल्या टाकल्या तर तुम्हाला टाकण्यासाठी तेलामध्ये बिलकुल भीती वाटणार नाही. अगदी पटकन तुम्ही अशा हे चकल्या 2-3 प्लेट जर घेतल्या तर अशा चकल्या टाकायचं आणि टाकण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. बिलकुल चकली मोडत नाही. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चकल्या बनवू शकता. चला तर तुम्हाला तेलातसुद्धा ही सुद्धा मी चकली टाकून दाखवेन कसं टाकायचं ते. अगदी पटकन आपल्याला हे सगळं ज्यांना भीती वाटते किंवा नवीन आहे त्यांच्यासाठी अगदी छान पद्धत आहे. आणि जे चकल्या नेहमी बनवतात त्यांना बिलकुल भीती वाटत नाही. ते सहज तेलामध्ये टाकू शकतात. चला तर चकल्या सर्व बनवून झाल्या, तळूनसुद्धा झालेल्या आहेत. अगदी पाहताच खाऊ वाटणारी ही चकली आहे. तुम्हाला सुद्धा आवडली असेल. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवाजावरून लक्षात आली असेल की किती कुरकुरीत आपली चकली बनवून तयार झालेली आहे. अगदी मध्ये पोगार आणि नळीदार आपली ही चकली बनवून तयार झालेली आहे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा आहे. खाण्यासाठी सुद्धा पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल अगदी छान चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. हव्या त्या आकारामध्ये एकसारख्या कुठलीच चकली आपली जी आहे ती तुटलेली नाही. आता भरपूर चकल्या बनवल्या पण सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या अगदी छान गोल-गोल बनून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला प्रवासामध्ये किंवा किंवा मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा ह्या चकल्या बनवून ठेवू शकता. 1 महिन्याकरता ह्या चकल्या आरामात टिकतात. भरपूर दिवस टिकणारी चकली आहे. बिलकुल तेल पीत नाहीत. अगदी सुक्या ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आता मी ही चकली नळीदार कशी झाली आहे ते दाखवणार आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत चकली आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल अगदी छान मध्ये नळी तयार झालेले एक एक तुकडा तुम्हाला दाखवेन की चकलीवरून तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की चकली किती परफेक्ट तयार झालेली. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा चकली बनवून पहा आणि पाहिल्यानंतर मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या चकल्या कशा झाल्या आहेत आणि टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आता पुढचा पदार्थ त्यापेक्षा भन्नाट आहे. चला तर पाहूया. आता ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण 2 पळ्या इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. साधारणतः मोठ्या वाटीनं जर मेजलं तर 1 वाटी हे अंदाज बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आहेत एकदम आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचं नाही. तर पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत. बघत बघत आपल्याला मिक्स करत ह्या ठिकाणी पाणी टाकायचं. कारण जो पदार्थ बनवायचा आहे तो आपल्याला एकदम त्यासाठी पीठ पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर तुम्हाला मी पुढे सांगेनच की आपल्याला कसं ठेवायचं आहे ते. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे. जे की मध्ये गुट्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा मला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे. तर आता 1 वाटीसाठी मला इथे 1.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे जितकं शिल्लक राहिलं पाणी ते सुद्धा मी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता
आता अशा पद्धतीनं मिक्स करत करत पूर्ण गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे, एकही गुठळी ह्यात राहणार नाही. अशा पद्धतीने मी आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे. चला तर आता मिक्ससुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जास्तही पातळ नाही, जास्तही घट्ट नाही. असं आपल्याला जसं की आपण नेहमी कढी बनवतो आणि कढीसाठी जसं बेसन आपण मिक्स करतो त्या पद्धतीनंच घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काही मिरच्या लागणार आहेत आणि मिरची जी आहे ती आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं उभ्या अगोदर सुरुवातीला 2 कट करून घेणार आहे, त्यामधले नंतर छोटे आपण आकारात कट करून घेणार आहोत. तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते, पण अगदी लवकर आणि फास्ट काम होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच कट करून घेणार आहे. चला तर ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा आपली अर्धी कट करून झाली आहे, तीसुद्धा मी अशीच कट करून घेईन. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जसं गावाकडं बनवतात त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे. सहज फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही, इतकी सोपी पद्धत आहे. आता मिरची जर कट करून झाली तर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे कट करून आणि काही आपल्याला ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. गावरान लसूण आहे त्यामुळे थोडीशी सालसुद्धा ठेवलेली आहे. आता जमल तितकं मी लहान आकारात कट करून ह्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ठेचून घेतलात तरी चालेल किंवा पेस्ट घेतली तरीसुद्धा चालते, पण ताज्या लसणाची आणि थोडंसं कट करून घेते चव अगदी छान असते आणि ताजे पदार्थच केव्हाही चांगलेच असतात. चला तर ह्या ठिकाणी आपले लसूणसुद्धा कट करून होत आहे. चला लसूण तर आता ह्या ठिकाणी कट करून सुद्धा झालेलं आहे. आता पुढं काय करायचं ते पाहूया. आता गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतका आपण तेल टाकून घेणार. तुम्ही कुठलंही तेल टाका, तुम्ही जे रेग्युलर वापरता ते टाकलं तरीसुद्धा चालते. आणि 1 चमचा ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकणार नाही, जिरेच टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकून झाले की आपण जिरे थोडंसं चांगलं तडतडले की त्यामध्ये आपल्याला टाकायचे. आता जिरे तर चांगलं तडतडले, त्यामध्ये कट करून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे. कट करून घेतलेली आता आपल्याला ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकून द्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हा पदार्थ बनवतो, पण सर्वात सोपी आणि परफेक्ट बनणारा पदार्थ आहे. नवीन जरी कोणी बनवलं तर हा पदार्थ बिलकुल बिघडणार नाही. आता मिरची टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण जी कोथिंबीर कट करून घेतली तीसुद्धा आपण आता तेलातच टाकून घेणार आहोत. आता सर्व जिन्नस टाकले की थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जे की रंगसुद्धा बदले आणि चांगले तळले जातील. आता ह्या ठिकाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण चांगलं तळलं की आपण आता ह्यात कोथिंबीरची कट करून घेतली, त्यात आपल्या कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकून झालं की आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटाकरता आपण लसूण आणि मिरची छान तळू दिलेली आहे आणि चांगला सुवाससुद्धा आलेला आहे. आणि तडका आपला छान तयार झाला की त्यामध्ये जे बेसन पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं अगदी छान आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि हळूहळू करून आपण आता ते तडक्यामध्ये टाकून देणार आहोत. एकदम टाकायचं नाही, असंच आपल्याला हळूहळू टाकायचं. जर एकदम टाकलं तर गॅसची फ्लेम जर फुल असेल किंवा मिडियम असेल तर एकदम एकदम घट्ट होईल आणि गुठळ्या बनतील. त्यामुळे आपल्याला हळूहळू टाकून नंतर आपल्याला हे मिक्स करून घेत राहायचं आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही. आता तुम्हाला तर वाटलं इतकं पातळ झालेलं आणि कसा बनेल हा पदार्थ, तर अगदीच परफेक्ट पदार्थ बनतो. तुम्ही पुढे पहा. आता ह्या ठिकाणी पातळ जरी असलं तर थोडं थोडं गॅस मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करता आपण एक चांगला गोळा तयार करून घेणार आहोत. आता पाहू शकता या ठिकाणी अगदी छान पाणी पूर्ण जे आहे तो ऑब्झर्व केलेला आहे आणि घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे. जसं की नेहमी आपण बेसन बनवतो त्या पद्धतीनं कोरड्या पिठानं बनवतो, चव थोडीशी वेगळी येते. तुम्ही अशा पद्धतीनं बनवतो अगदी छान चविष्ट आपली ही पटवडी बनवून तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा जर वड्या तुम्ही नेहमी जर मुलांना जरी बनवून दिला तर टिफिनसाठी सुद्धा त्यांना नक्की आवडतील, कारण ह्यात कुठलेच मसाले आपण वापरलेले नाही आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत. तुम्ही तर वड्या पाहिल्यानंतर नक्कीच ह्या वड्या बनवून पाहणार, 100% गॅरंटी आहे, कारण इतक्या छान वड्या बनलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी पूर्ण गोळा छान तयार झालेला आहे. आता आपण हा गॅसवरून खाली काढून घेणार आहोत. चला तर 2 मिनिटाकरता आपण हा साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी आपण पोळपाट घेतलेला आहे. पोळपाट थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, जे की चिकटणार नाही. अगदी थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण जे वडे बनवायचे आहेत ते आपण ह्या ठिकाणी पीठ टाकून घेतलेलं आहे. आता
अलगद हाताने सुद्धा बनवू शकतो, पण थोडेसे चटके बसत आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं सावकाश करायचं आहे, गडबड करायची नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या वड्या चांगल्याच बनणार आहेत. कारण इतकं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे की बिलकुल हे थंड झालं तर सुद्धा वड्या बिघडणार नाहीत. थोडं थंड होऊन जरी बनवून घेतलात, परफेक्टच वडी बनवून तयार होते. थोडंसं तर मी ह्या ठिकाणी काय केलं, मळून घेतलेलं आहे चांगलं, जे की क्रॅक पडणार नाहीत. जितकं चांगलं मळलं तितक्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या सॉफ्ट बनतील. बिलकुल त्यावर क्रॅक राहणार नाहीत किंवा तुटणार नाहीत. ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये चांगल्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता असं थापून घेतलेलं आहे. थापून घेतल्यानंतर आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण प्रेस करून लाटून घेणार आहोत. जसे की आपल्याला खूप पातळ हव्या असतील वड्या तर आपल्याला जास्त लाटून घ्यायचं आणि खूप जाडसर हव्या असतील तर थोडंसं जाड ठेवलं तरीसुद्धा चालतात. पण जसं हवं आहे तसं ह्या ठिकाणी आपण ह्या वड्या बनवू शकतो. बिलकुल ह्या वड्या तुटत नाहीत. जितकी पातळ वडी तुम्हाला बनवायची तितकी तुम्ही बनवू शकता, कारण तुटत नाही. आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं मळून सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे वड्या ह्या छानच बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी इतकी लाटून घेतलेली आहे. थोडंसं साईडला जे क्रॅक आलेत त्याला आपण थोडंसं बोटाने असं प्रेस करून त्याला गोलाकार दिलेला आहे. अगदी छान एकसारख्या आकारामध्ये आपण लाटून सुद्धा घेतलेला आहे आणि चांगली आपली थापून लाटी जी आहे ती छान तयार झालेली आहे. आता ह्यावरतून आपण चवीसाठी आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत, जे की दिसण्यासाठी सुद्धा चांगले दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान चविष्ट लागतात. चला तर आता लाटीवरती आपण थोडेसे ह्या ठिकाणी वरतून आपण खोबर घेतलेलं आहे, सुकन त्याचे तुकडे करून घेतले, खिसून घेतलेलं खोबर आहे. तुम्ही मिक्सरला काढलेलं टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी खोबरं टाकून झालं की थोडीशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. हा मस्त अगदी छान सुरेख रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता खोबरं आणि तीळ गळू नये म्हणून आपण थोडंसं लाटणंसुद्धा त्यावरतून फिरवलेलं आहे. चला आता खोबरं आणि तीळ टाकून झाल्यानंतर आणखीन एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर कुठलाच पदार्थ हा दिसण्यासाठी छान दिसत नाही आणि चवीलासुद्धा चांगला लागत नाही. तर आता कोथिंबीर आपण थोडी थोडी लहान आकारात कट करून टाकलेली आहे. तीसुद्धा गळू नये थोडंसं आपण लाटणं फिरवूया. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. आता वेळ आलेली आहे ती की कट करण्याची. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारात कट करायचा आहे, लहान मोठ्या किंवा शंकरपाळी किंवा चौकोनी कुठल्याही आकारात तुम्ही ह्या वड्या कट करू शकता. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा मोठ्या मोठ्याच मी ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे. जसं की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. होऊ शकता अगदी मस्त कट झालेले आहेत आणि बिलकुल हे पोळपाटात चिटकलेले नाहीत. पटकन हे आता आपले जे अलगद न तुटता अगदी परफेक्ट निघणार आहेत. चला तर आपले कट करून झाले. तुम्हाला मी आता उचलून सुद्धा दाखवेन की आपल्या ह्या वड्या कशा बनल्या आहेत आणि बिलकुल चिकटलेल्या सुद्धा नाहीत. परफेक्ट वडी ही आपण 2 दिवस आरामात ठेवू शकतो. बिलकुल ह्या वड्यांना काहीच होत नाही. प्रवासामध्ये सुद्धा ह्या वड्या जर नेल्या तर भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी छान लागतात. रस्सा जर बनवून घेतला तर भाकरी आणि रस्सा आणि वड्या तर अगदी भन्नाट जेवण होईल. नक्की ट्राय करून पहा. आता मी सर्व वड्या ज्या आहेत ते प्लेटमध्ये काढून घेईन. चला तर कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी छान सुरेख दिसायलासुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा चविष्ट अशा ह्या वड्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.